भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे. सुखा म्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, करिता या सेवा विठोबाची. सुखा म्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयनवनहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा पांडुरंगकार प्रथम रमण, पांडुरंगकार प्रथम रमण, पांडुरंगकार प्रथम रमण, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्पृदी प्रदेशं, विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अनंतकोट ब्रह्मांड नायक आकारण कारण करुणावरून आले. अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधारक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्री संत जगद्गुरु श्री तुकोबराय आदि करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित सर्व संत महंत माता भगिनी, या परिसरातून उपस्थित असणारे सर्व कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी मृदंगाचार्य आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असणारा हा देव दुर्लभ भक्ती कीर्तन महोत्सव आणि या भक्ती कीर्तन महोत्सवातील 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा सर्वांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने ही माझ्याकडे आलेली आहे.
माझ्याही परमभाग्य काहीतरी आसन म्हणून माझ्याकडे कीर्तनाची सेवा 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आलेली आहे किंबहुना आज ज्यांचं सौजन्य आहे ते माझे परममित्र परमादरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योजक माऊली अण्णा चव्हाण व सर्व चव्हाण परिवार यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव प्रेमास्तव ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरिता ही छोटी छोटी वारकरी आमचे श्री हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज यांच्या संस्थेतील सर्व बरेच दिसायलेत सर्वच वारकरी इकडचे सगळेच माझ्यासोबत आले. श्रीराम महाराज चव्हाण आमचे जुने मित्र, मुलगीर महाराज आमचे दुसरेही मित्र, त्यांनाही वंदन. श्री हरिभक्तीपरायण नकुलदादा त्यांनाही वंदन. काय नाव महाराज आपलं? दिगंबर महाराज, तुम्हालाही वंदन. सुंदर असे साऊंड सिस्टीम त्यांनाही वंदन. यूट्यूब चॅनलचे सर्व कीर्तनाचे माहेरघर ती या ठिकाणी हजर आहेत त्यांनाही वंदन करतो. आपण सर्व वारकरी मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांना वंदन करतो. कीर्तनाची वेळ 9 ते 11 आहे. 10:15 वाजलेले आहेत. 11 वाजेपर्यंत थांबायचे. 11, 5, 11, 10 आहे की नाही. कोणाचाही नाम उल्लेख करणं योग्य राहणार नाही. कोणाचं नाव घेतलं तर एखाद्याला राग यायची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण नाव घेतलं नाही घेतलेलं बरं आहे की नाही. कोणाचंच नाव, सगळे परिचित मंडळी आहे. माझा परिचय वेगळा सांगायची गरज नाही आणि मी तुमच्यावर माईकवर तुमचं नाव घ्यावं एवढा मी मोठा नाही. तुम्ही माझ्यापेक्षा फार तपवाद ज्ञानवाद माणसं आहेत. सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी साकुर्डेकर सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. याचा आवाज क्लिअर करा, घसा ओढतोय आत हे आवाज. नाही घसा बसला वाढलाय त्यांनी माझा पूर्ण आवाज. घसा बसू द्या काही अडचण नाही, पण आवाज नाही वाढला पाहिजे त्यांनी. आवाज वाढावडीचे दिवस नाही सध्या, अजून बरंच बाकी आहे. याचा आवाज क्लिअर करा. सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि गेली 43 वर्ष झालेत आणि ह्या वर्षी सप्त्याचं 44 वर्ष. अगदी देखणं सर्वांनी एकत्रित येऊन ह्या आनंद घेण्याचं काम सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्ती या साधनेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली सिद्धी प्रकट करतात. माणसाच्या जीवनातील सर्वस्व काय असेल, माणसाच्या जीवनातील अंतिम टोक जर काय असेल, माणसाच्या जीवनातील अतिउत्तम टोक जर काय असेल तर त्याचं उत्तर आहे निरातिशय शाश्वत सुख मिळणं. हे मनुष्याच्या जीवनातील अंतिम टोक आहे. मनुष्य जन्माला येतो सुखासाठी, मनुष्य जगतो सुखासाठी आणि मनुष्य मरतो सुद्धा सुखासाठी. सुख हे मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. मानवी जीवनातलं सुख जर वजा केलं तर मनुष्य जीवन जगू शकत नाही. त्याला सुखाची अपेक्षा आहे. काही झालं तरी चालन बापू, त्याला फक्त सुख पाहिजे. रात्रंदिवस पळणारी माणसं आहेत, रात्रंदिवस धावपळ करणारी माणसं आहेत. काही विचारा त्याला, फक्त त्याला सुख पाहिजे. काय पाहिजे? बोलत चला. काय पाहिजे? हा असं जरा बोलत चला म्हणजे जरा मला बरं वाटेल. कीर्तन होईपर्यंत माना अशाच हलवायच्या, अशा हलवायच्या. काही म्हणलं तरी होच. हा किती वाजेपर्यंत? 11 वाजेपर्यंत. आवाज सावकाश, मला बरं ऐकायला येते त्यामुळे अशी काही अडचण नाही. कीर्तन 11 वाजेपर्यंत सगळ्यांनी माना होकार आरती हलवायच्या. माणसाला सुखाची गरज आहे. काही झालं तरी फक्त त्याला सुख पाहिजे. सुखासाठी मनुष्य रात्रंदिवस पळपळ करतो. आपली पुणे जिल्ह्यातली म्हणे, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्याला. रात्रंदिवस माणूस पळतो कशासाठी? कशासाठी अण्णा? कशासाठी? सुखासाठीचे. बरोबर आहे की नाही? काय उत्तर आहे त्याचं? सुखासाठीचे. संध्याकाळी लातूरला केले, उद्या सकाळी आज इथं केले, उद्या कुठं तरी जायचंय. गाडीत बसल्या विचारलं महाराज पळापळ कशासाठी आहे? कशासाठी आहे? सुखासाठी चालले, सुखासाठी चालले हो, याच्यासाठी चालले सगळ्या गोष्टी. रात्रंदिवस माणसं पळापळ करतात, त्याचं उत्तर आहे सुखासाठी. बरोबर आहे की नाही? सुख मिळालं पाहिजे. पण सुख मिळवण्याकरता जे साधन केलं पाहिजे ते साधन मृत्यू लोकात आतापर्यंत कोणीच केलं नाही. कोणी केलं नाही म्हणण्यापेक्षा ऐकणाराने केलं नाही आणि सांगणाराने सुद्धा केलेलं नाही. सुख मिळवण्याकरता जे साधन केलं पाहिजे त्याचं नाव आहे तात्या भजन. काय नाव आहे त्याचं? भजन. भजनाशिवाय सुख मिळत नाही. भजन केल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या गुरुवर्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, ऐकताय ना तुम्ही? हा असं ऐकताय ना? हो. हा सावकाश ऐका. आमच्या गुरुवर्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. आमचे गुरुजी सांगायचे, बुवा काही झालं तरी चालेल पण भजन केल्याशिवाय मरू नका. काय म्हणायचे गुरुजी आमचे? भजन केल्याशिवाय मरू नका. संसारामध्ये सुख मिळवण्याकरता पैसा जसा अविभाज्य घटक आहे
तसं मृत्यू लोकात शेवट गोड होण्याकरता भजन अविभाज्य घटक आहे. भजन केल्याशिवाय महाराज पर्याय नाही. भजन न करता जर एखादा मेला तर बुवा म्हणायचे त्याला माणूस म्हणू नका, त्याला जनावर म्हणा. जनावर किती पायाचं? 2 पायाचं, 4 पायाचं नाही, 2 पायाचं जनावर म्हणा. भजन न करता म्हणणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबा तुकोबरायच्या रस्त्यावरची वाटेवरची माणसं आहेत. भजन न करता मरण योग्य नाही. काही करा पण भजन करा. भजन केल्याशिवाय मरू नका. ऐकणारे म्हणतील महाराज अहो भजनाचा आमचा तिळ मात्र संबंध आहे हो, आम्हाला भजन जमत नाही, कामाचा व्याप आहे, रात्रंदिवस 24 तास धावपळ आहे, भजन सोडून काही सांगा. तुकोबराय म्हणले जर सुख पाहिजे असेल तर भजनच करावा लागेल. पैसा कमवून सुख मिळतंय का? पैसा कमवल्यावर सुख मिळतं का? नाही. पैसा कमवून नाही, भजन केल्यावर सुख मिळतं. भजन करा पण भजन करण्याच्या अगोदर थोडं भजन करा पण मनापासून करा. विठाल विठाल. महाराज म्हटले थोडं करा पण मनापासून करा. मनापासून करण्याला किंमत आहे. कशापासून? मनापासून. महाराजांचं प्रमाण आहे थोडे परी निरे. काय प्रमाण आहे? थोडे परी निरे. थोडं करा पण मनापासून करा. 2 तास पूजा करता रोज देवाची, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे, अजिबात वाईट नाही. पण 2 तास पूजा करण्यापेक्षा 1 तास करा पण कशापासून करा? मनापासून करा. 1 तास करण्यापेक्षा अर्धा तास करा पण कशापासून? मनापासून. अर्धा तास करण्यापेक्षा 10 मिनिटं करा. महिला मंडळ कशापासून? मनापासून. जागे आहेत ना तुम्ही? हा, मना हलवा, काय अडचण नाही. मनापासून करा. 10 मिनिटं सोडून द्या, एकच मिनिटं करा पण कशापासून? मनापासून. जाऊ दे 1 मिनिटं. ऐकणारी म्हणतील महाराज इतकाही वेळ नाही हो. इथं काही माणसं बोलता बोलता म्हणतात मरायला वेळ नाही तर भजनाला कुठं वेळ आहे आम्हाला. आता त्याला मरण आल्यावर का थांबणार आहे का तो गडी? नाही. माझा मुद्दा आहे 1 मिनिटं नाही. ज्ञानोबारायच्या हरिपाठातला पहिला अभंग आहे. ज्ञानोबाराय म्हटले तुम्ही 1 मिनिटं नाही, 1 क्षण फक्त देवाच्या द्वारात उभा राहा. 4ही मुक्ती तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती 4 साधियल्या. 4 मुक्ती प्राप्त होतात. सायुज्यता, समीपता, सलोकता. किती मुक्ती? 4 मुक्ती प्राप्त होतात. पण किती वेळ देवाच्या दारात थांबल्यावर? 1 क्षणभर. माऊली म्हटले तुमच्याकडे वेळ नाही मला माहिती आहे, तुम्ही जास्त बिजी माणसं आहेत, तुम्हाला जास्त कामं आहेत, मला चांगली जाणीव आहे. ज्ञानोबारायच्या दरबारात आलात की फक्त 1 क्षण फक्त ज्ञानोबारायच्या पुढं थांबा. पण थांबत असताना मनापासून थांबा. तुमच्याकरता मुलांना एक वाक्य साचा सांगून जातो. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती शेवटपर्यंत टिकते. मनापासून न केलेली गोष्ट शेवटपर्यंत बापू टिकती का? नाही. आज आपल्या सगळ्यात वयस्कर ज्ञानवृद्ध तपवृद्ध देहूकर माऊली आज बसलेले, त्यांच्या फळावरती वारकरी बसलेले. त्यांचं दर्शन घेतलं मी. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ मनापासून केलेला आहे. मला कोण काय म्हणतं याच्याकडे पाहिलेलं नाही. मला कोणी किती पूजनीय आहे, माझं कोण निंदा करतंय स्तुती करतंय याच्याहून काही घेणं नाही. मला फक्त मनापासून भजन करायचंय. लक्षात घ्या, जो मनापासून भजन करतो त्याचं नाव अजर अमर राहतं. जो प्रोटोकॉल भजन करतो त्याचं नाव टिकत नाही. मला कोणीतरी काहीतरी म्हणावं म्हणून जर भजन करत असाल तर त्याचं कीर्तन, त्याचं भजन 2 तास सुद्धा त्याचं नाव शिल्लक राहत नाही. आणि मला कोणी नाही म्हणलं तरी चालन, देवाने मला ओळखलं पाहिजे, देवासाठी मला भजन करायचंय असा जर त्याचा भाव मनामध्ये असेल तर त्याचं भजन 1 दिवस का होईना पण देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. देव त्याला भेटल्याशिवाय राहत नाही. पण भजन करण्याच्या अगोदर मनापासून केलं पाहिजे. विठाला माणसाने समर्पण करायचंय तर मनापासून करा. ऐकताय तुम्ही? समर्पण मनापासून करा. समर्पण चुकलं का सरपण व्हायला वेळ लागत नाही. काय म्हटलं मी? समर्पण चुकलं का सरपण व्हायला वेळ लागते का पूर्वी? नाही. आणि सरपण झाल्यावर माणसं चुली पुढे त्याची पूजा करतात का? सरपणाची पूजा करतात का साहेब? नाही. सरपणाला पेटवल्या जातं. मग ज्याचं जीवन समजा समर्पित नाही त्याचं जीवन सुद्धा बापू पेटून दिल्यासारखंच आहे.
काय बोललो मी? ज्याचं जीवन समर्पित नाही महाराज, त्याचं जीवन पेटून दिल्यासारखंच आहे. समर्पण करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मस्तक आहे ना, हे जे डोकं आहे ना, पुढच्याच्या चरणावर ठेवत असताना एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, 1000 वेळेस नाही, 1,00,000 वेळेस विचार करा की ह्या डोक्याच्या त्याचे पाय ते लायक आहेत का? ऐकताय तुम्ही? हे डोकं ठेवत असताना ज्याच्या डोक्यावर ठेवायचे त्याचे पाय ह्या डोक्याच्या लायक आहेत का? ह्या डोक्याचे ते जे पाय लायक नसतील तर त्याच्या पाया पडू नका. काही गरज नाही, काही किंमत नाही तुमच्या पाया पडण्याला. मग त्याचे पाय या डोक्याच्या लायक पाहिजेत. सध्या काय झाले, कोणी उठायले कोणाच्या पाया पडायले, त्याला किंमत नाही. पाया पडण्याच्या अगोदर त्याचा सातबारा वाचला पाहिजे माणसाने. वाचला पाहिजे का नाही? हा कोणत्या कॅटेगरीत बसतो ते, बरोबर आहे की नाही? एक सुभाषितकार सांगतो, परमार्थ सध्या सगळी माणसं परमार्थ फक्त लोकांकडे पाहून चाललाय. अंतर्भावनात काय भावना आहे याच्याकडे काही घेणं नाही. थाप टाका एकदा विठाला. सुभाषितकार सांगतात, गतानुगतिको लोकाः न लोक पारमार्थिका वालुका लिंग मात्रेन कथम्य ताम्रभाजनम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, तुम्ही काही फक्त करत असताना दुसऱ्याचं पाहून करू नका, मनापासून करा आणि समर्पण चांगलं करा. जुनं उदाहरण आहे, जुन्या काळातले बऱ्याच लोकांनी ऐकलंय, फक्त जाता जाता सांगून जातो. जुना काळ होता त्यावेळेस घड्याळी नव्हत्या, 50-100 वर्षापूर्वी गुरुजी घड्याळी नव्हत्या. मग त्यावेळेस ते ग्रहण वगैरे असलं का, मग ग्रहण असलं का त्या ब्राह्मणाच्या घरी जावं लागायचं आणि ते ग्रहण विचारावं लागायचं. कधी ग्रहण आहे, किती वाजता आहे, मोक्षी किती वाजता आहे, त्याला पर्वकाळ किती वाजता आहे, ही जुनी माणसं विचारायची. हो, ग्रहण होतं, जुना काळ होता, सगळी माणसं घड्याळ नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी गेले आणि ब्राह्मणाला विचारलं, बुवा हे ग्रहण किती वाजता सुटणार आहे? त्यांनी सांगितलं ग्रहण 4 वाजता सुटणार आहे, संध्याकाळच्या 4. परमार्थाची कसं चाललंय सांगतो तुम्हाला. 4 वाजता सुटणारे चालते म्हणले, काय अडचण नाही. ब्राह्मण बुवानी आपली लंगोट, आपलं ते सगळं पंच हातात घेतला, तांब्या हातात घेतला आणि नदीच्या काठावर स्नान करता चालले. पण ब्राह्मण बुवाच्या लक्षात आलं सध्या काळ बिघडलेला आहे, सगळे माणसं डुप्लिकेट झाले, खरं बोलायला कोणी तयार नाही. महाराज सारखा आणि टाळकरी सारखे सगळे सारखे, काय राहिलं कोणी खरं बोल ना, कोणी काय, सगळे येड्याचा बाजार, काही खरं बोलायला कोणी तयार नाही. त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं, तो नदीच्या पात्रात उतरला आणि त्याने असं आता विचार केला, आता आंघोळ केली पाहिजे नदीच्या पात्रात आणि नदीचं पाणी लोटाभर घेऊन आपल्या देवाला घालायला गेलं पाहिजे. जुना काळातला दृष्टांत चालतंय म्हणले. पण त्याने विचार केला, नदीच्या पात्रात जर आपण गेलो, आंघोळ करण्याकरता जर पाण्यात बुडी मारली तर पाण्यात बुडी मारूस तर कोणीतरी आपला हा तांब्याचा तांब्या घेऊन जाईल. चोर भरपूर होते त्या काळात, असं ब्राह्मण बोला वाटलं. मग त्यांनी काय केलं, ते तांब्याचा तांब्या एका नदीच्या असं खड्डा केला आणि त्याच्यात ते तांब्याचं पात्र ठेवलं आणि त्याच्यावर वाळू ढकलली. पण ते पात्र व्यवस्थित पुन्हा आंघोळ करून आल्यानंतर सापडलं पाहिजे म्हणून त्याच्यावर काहीतरी खून केली पाहिजे. काय खून करावं आहे की नाही, काय वेगळी खून करण्यापेक्षा त्यांनी काय केलं, एक महादेवाची पिंड केली. ऐकताय तुम्ही माझं बोलणं, तुम्हाला कळतंय ना पाठीमागं. महादेवाची पिंड केली त्यांनी आणि पिंड केल्यानंतर ते आंघोळीला गेले. थाप टाकत राहा, थाप विठाला विठाला. ते आंघोळीला गेले आणि ते पिंड करताना 10-5 लोकांचे बापूसारखे 10-5 माणसं गावातून आले. चला म्हणले, 5 वाजत आलेत, आता पर्वकाळ झालाय, सगळं सुटलंय, आता आंघोळ केली पाहिजे. मग आंघोळीला जाता असताना त्यांनी ते पिंड करताना पाहिली. त्यांना असं वाटलं, आजचा या ग्रहणाची सुटका अशी आहे की हे वर आंघोळीला पिंड करावं लागती आणि नंतर आंघोळीला जावं लागतं. त्यांना असं वाटलं. मग या 10-5 लोकांनी पिंडी तयार केल्या आणि आंघोळीला चालले. हे 10-5 लोक पिंडी तयार करतच होते. साकोड्यातले 10-5 जण जमा झाले. आला का दिली बापू तिकडे आंघोळीला गेले, तुम्ही गावात काय करताय म्हणले. चला म्हणले सगळे 5-25 माणसं पुन्हा निघाले आणि पुन्हा त्यांच्या मागं ते पाहिलं यांनी. अरे त्यांनी अशी पिंड केली. म्हटले आजच्या पर्वकाळ असा आहे, पिंड केल्याशिवाय आंघोळ करायला जाता येत नाही. मग यांनी पुन्हा 5-25 पिंडी तयार केल्या. यांचं झालं. महिला मंडळी म्हणले, आमच्या घरचे कारागीर कवाच गेले तर आंघोळीला गेले तर तुम्ही काय करायले, कसं काय मिळेल म्हणले. मग चला म्हणले नदीला. तिथं गेलं तर म्हणले कोणीतरी पाहिलं का महिलेनं. आता महिलेचं काम सांगायसारखं नाही, एकीनं उडी मारली का बघायचं काय, दुसरं काय. येईनं पाहिलं ती म्हणली, अहो त्यांनी ती पिंड केली, पिंड केल्याशिवाय पर्वकाळ नाही, पिंड केल्याशिवाय आंघोळ करता येत नाही. म्हटले मग करा पिंडी. सगळ्या महिलांनी पिंडी केल्या. त्या वाळवंटात अख्ख्या पिंडी झाल्या. 100-500 महादेवाच्या पिंडी झाल्या. ब्राह्मण बुवा तिकून आंघोळ करून वर येऊ लागले. आमच्या सूर्यास्ताच्या सारखा एक जण माणूस पिंडी करीत होता. त्या देवाने तिकडून विचारलं,
हे कशासाठी चाललंय तो मला आपल्याला नाही माहित. होय, काहून केलं तो मला काय माहित नाही. 2-4 महिला मंडळी पिंडी करीत होत्या म्हणून मी पिंड केली. त्या महिला मंडळी तिकडून आंघोळ करून येत होत्या. अहो महिला मंडळी तुम्ही पिंड का केली? ते म्हणजे आम्हाला काय माहित नाही. गावातले शहाणे सुरते माणसं पिंडी तयार करीत होते. आमच्या बापान काय माहिती का पाहिले म्हणले त्यांची पिंड आम्ही पाहिली म्हणून आम्ही पिंड तयार केली. शेवटचे सगळे जमा झाले. ते म्हणले अरे पिंडी का केल्या? ते ब्राह्मण बुवा म्हणले तुम्ही पिंडी का केल्या? शेवटचा माणूस आंघोळ करून आला आणि तो म्हणला देवा काहीच नाही, तुम्ही पिंड करताना मी पाहिली आणि मला असं वाटलं आजचा पर्व काळ पिंड केल्याशिवाय आंघोळीला जाता येत नाही, त्यामुळे मी पिंड तयार केली. मला तुम्ही सांगा या पिंडीचा आणि आंघोळीचा काही संबंध आहे का? परमार्थात सध्या हेच चाललंय. यानं माळ घातली का त्यानं माळ घातली, यानं पंढरपूरची वारी केली का शेजाऱ्यानं वारी केली, यानं सप्त्यात टाळ घेऊन उभा राहिला का दुसरा शेजारी सप्त्यात टाळ घेऊन उभा राहतो. अहो पण हे चाललंय ना, हे मनापासून आणि श्रद्धेपूर्वक करा. मनापासून जर नाही केलं तर देव कधीच प्राप्त होत नाही. विठाल महाराज आम्ही भक्ती करतोय आमच्या जीवनात आम्ही मनापासून जर केली तर देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुख मिळवण्याकरता मनापासून भजन करा. सुख मिळवण्याकरता अंतःकरणापासून कोणतीही गोष्ट करा, पण अंतःकरणापासून करा. एखाद्याची सेवा करताय ना मनापासून करा. आता हे पोरं येत ना विद्याग्रहण करताय ना, हे पोरं विद्याग्रहण करताय तुम्ही गुरुजीकडं तर मनापासून करा. कोणीतरी घरच्यांनी लावलंय आणि आपला टाइमपास महिना 2 महिने 6 महिने ढकलायचेत आणि पुन्हा निघून जायचंय, असं जर असेल विद्या प्राप्त होत नाही. मनापासून केलं का विद्या प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला मग परमार्थात मन असलं पाहिजे आणि संसारात सुद्धा मन पाहिजे. लक्षात ठेवा संसार सुद्धा त्याच माणसाचा होतो जो स्थिर आहे. परमार्थात चंचल माणूस चालत नाही आणि संसारात चंचल माणूस चालत नाही. संसारात चंचल चालत नाही, परमार्थातही चंचल चालत नाही. काही परमार्थात अति चंचल माणसं आहेत. कीर्तनाला आले, इथं बसू का तिथं बसू, तिथं बसू का इथं बसू, इथं बसू का तिथं बसू, 5 मिनिटात इथं बसतो, 5 मिनिटात मागं जातो, 5 मिनिटात इनाच घेतो, 5 मिनिटात टाळच घेतो. त्याला किंमत नाही. चंचल माणूस नाही, परमार्थात स्थिर लागतो आणि संसारात सुद्धा स्थिरच लागतो. ज्याचा संसार स्थिर आहे त्याचा संसार शेवटपर्यंत जातो. ज्याच्या संसारात स्थिरता नाही त्याचा संसार स्थिर राहत नाही, शेवटही जात नाही. मग परमार्थात स्थिरता आणि संसारात सुद्धा स्थिरता. संसार त्याला म्हणतात ज्याच्यात कधीच सुख नाही त्याला संसार म्हणतात, ज्याच्यात कधीच दुःख नाही त्याला परमार्थ म्हणतात. विठाला आमच्या बुवांच्या मुखातलं वाक्य सांगतो. बुवा म्हणायचे ज्याची सुरुवात चांगली शेवट वाईट त्याला संसार म्हणा, ज्याची सुरुवात वाईट शेवट गोड त्याला परमार्थ म्हणा. हो, संसाराची सुरुवात अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. संसार काय झालं टाळ्याला लेट वाजले, लेट करून असू द्या, ऐकलं पाहिजे, ऐकायला लक्ष. विठाला विठाला काय चाललं होतं आपलं संसार. संसाराची सुरुवात वाईट आहे आणि परमार्थाची सुरुवात चांगली आहे. संसाराची सुरुवात चांगली आहे पण संसाराचा शेवट चांगला आहे का? नाही. आणि परमार्थाची सुरुवात वाईट आहे महाराज, शेवट किती अत्यंत गोड आहे. संसाराची सुरुवात इतकी चांगली, इतकी मजेशीर, इतकी आनंददायी, असं वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन, त्याला वाटतं कधी होईन. वा 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 वा. हो हो हो, यांची पहा कशी खसखस पिकली आता. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्याचं झालंय तुम्ही त्याला जाऊन भेटा. त्याच्या चेहऱ्यावर महाराज कवा 12 वाजलेले आहेतच. हो, तो हसला तरी रडल्यासारखा दिसतो. एखादा फोटो काढला गेला आणि त्याला म्हणलं हसा, तो म्हणला हसणं बंद झालं. म्हणलं कधीपासून? अक्षदा पाडला की हसणंच बंद झालं म्हणला.
संसाराची सुरुवात चांगली आहे महाराज, चांगली आहे का नाही? अत्यंत गोड आनंददायी संसाराची सुरुवात आहे. आलाप पाणी, गुलाब पाणी, 10-5 माणसाची तानातानी, काय मजा आहे ओ संसारात. अहो किती मजा आहे. आता काही लय लहान लेकरं पुढे आहेत. अहो खरं सांगू, संसारात इतकी मजा आहे. हो 30 तारखेला पगार झाला. 30 तारखेला, किती तारखेला आला का? तुमचं नाही झालं अजून, तुम्ही का बसा. 30 तारखेला जर पगार झाला तर बायको नवऱ्याची सेवा करती. काय सेवा करू? हात दाबू का, पाय दाबू का, नळड दाबू तुमचं? किती सेवा करू? काय करून देऊ? पोहे देऊ का, उपीट देऊ का, चहा देऊ का? तुम्हाला कोणची चपाती बापू? गरम पाहिजे, नरम पाहिजे, पूर्णाची पाहिजे, साधी पाहिजे? बापू म्हणले हे फक्त हे संपू तरच आहे. याचा संपलं का पुन्हा चहाला सुद्धा माणसं महाग आहेत महाराज. संसाराची सुरुवात चांगली आहे, पण संसाराचा शेवट अत्यंत वाईट आहे. सुरुवात चांगली, शेवट वाईट, त्याला संसार म्हणतात. सुरुवातीला ती जर नवीन नवरी जर नाव घ्यायला लागली, 2-4 जण जर तिला नाव घे म्हटल्या तर इतकं गोड नाव, इतकं गोंडस, इतकं चांगलं, इतकं टवटवीत, वा 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 वा. ज्याचं झालं नाही त्याला वाटतंय आपलं झाल्यावर आपलं बिन असंच नाव निघतं का काय. पण झालं याच्याकडे पण जमलंय का? झालंय मग काय नाही, काय नाही, चकना चुरच आहे मग पुन्हा. पुन्हा काय नाही काय. आता गडी जरा टवटव दिसायला, हसायला, पुन्हा झाल्यावर हसतच नाही. ऐकणारे म्हणतो तुमचा आमचा तेच अनुभव आहे. बरोबर आहे की नाही? सुरुवातीला ती नवीन नवरी जर नाव घ्यायला लागली, चांदीची सायकल, कशाची? चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, हिला बापान ठेवल्या सोन्याच्या तारा हिच्या. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, राव निघाले फिरायला, कलेक्टर घालतो वारा. मी पंक्चर झालो कलेक्टर वारा मध्ये, काय साधी गोष्ट नाही. अहो कलेक्टर वारा म्हणजे काय, मला वाटलं हिचा नवरा काही कॅबिनेट दर्जाचा मंत्री महोदय असला पाहिजे. मी चौकशी केली त्यांच्या रावाची, काय करतात तुमचे राव? त्याने सांगितलं काही नाही, ग्रामपंचायत झाडू मारायचं काम करते. मला सांगा, एवढी नावाची सौष्ठव, एवढं नावाची चमक किती दिवस आहे? सुरुवात आहे तोपर्यंत. सुरुवातीला मजा आहे का नाही? 2-4 वर्ष झाल्यावर, 5-6 वर्ष झाल्यावर, एखादं लेकरू झाल्यावर, आपण जर कुठून बाहेरून आलो, आपण जर म्हणलं मला पाणी प्यायचंय, माझ्याकडे पाहू नका, सगळ्याच तेच आहे. मला जर पाणी प्यायचं म्हटलं तर तिकून घरातून आवाज येतो. सुरुवातीला पाणी प्यायचं म्हणलं तरी तांब्या, त्याच्यावर फुलपात्र, असा इथं पदर खोसलेला, घ्या माल. किती दिवस? 2-4 महिने, 5-6 महिने, पुन्हा 5-6 महिने झाले, 1 वर्ष झालं, एखादं लेकरू झालं, त्याला यानं सांगितलं मला पाणी प्यायचंय. मग घरातून आवाज येतो, डोळे गेलेत का? तांब्या तिथे, डेरा इथे, तुम्ही प्या. वा वा. मला वाटलं माझ्याच घरी असं आहे, पण मला वाटलं माझ्याच घरी घोटाळा आहे. अहो पळसाला 3च पानं, कुठंही जा एवढीच रेंज आहे प्रत्येकाला. मी एक वाक्य कायम सांगतो, आमदार, खासदार, कीर्तनकार, चुली पुढं गपगार. हा, किती जरी मोठा कीर्तनकार असला तर तो फक्त माईकवरच वजन टाकतो, घरी गेल्यावर तो वजन टाकू शकत. जुने माणसं मिशा पाळत होते, मिशा, अशा मिशाला आकड्या करायचे माणसं, करायचे का नाही? जुन्या कशा, हे बघा अण्णासारख्या आमच्या, हो, अशा मिशाला आकडे करायचे. त्याचं कारण होतं त्यांना बायको भेट होती. बरोबर आहे की नाही? हो, या अण्णा या, बसा. विठाला जुन्या माणसाला बायको भेट होती म्हणून ते माणसं मिशा पाळायचे, असे आकडे ठेवायचे. आता बायकोच भेईनं इकडं किती मिशाला ताव लावला तर घरी जाताना आशा नाही, आशा पिळायच्या, आशा उलट्या पिळायच्या घरी जाताना. कारण घरी कोणी किंमत देत नाही, लक्षात ठेवा, कोणीच विचारित नाही महाराज. संसाराची सुरुवात चांगली आहे, शेवट वाईट आहे महाराज. परमार्थाची सुरुवात वाईट आहे, नक्की वाईट आहे. ज्यांनी सप्ताह सुरू केलाय ना महाराज, त्यांना तुम्ही जाऊन त्यांच्याकडे बैठकीला बसा, त्यांच्या डोळ्यात नक्की पाणी आल्याशिवाय राहणार नाही. किती अट्टास आहे, किती प्रयत्न आहेत, किती याच्यात आव, किती येड्या माणसाला शहाण म्हणावं लागतं याच्यात. ज्याला अक्कल नाही त्याला सुद्धा मालक म्हणावं लागतंय. अहो इतका अवघड आहे, घरी बायको तांब भरून देत नाही, पण त्याला इथं जी 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 सप्ताह पार पाडायचा म्हणून चाललंय. बरोबर आहे की नाही? अहो हे लय अवघड आहे महाराज.
सुरुवात याची वाईट आहे महाराज, पण एकदा का ज्ञानोबराय बोलतात, एकदा का तो चौथी याच्या ठाई पुन्हा काहीच करणे नाही. त्याला एकदा का हे वटवृक्ष वाढलं, 44 वर्ष झाले हो, हे चालू आहे सगळं, हे समर्पण चालू आहे, समर्पण आहे म्हणून चालू आहे बघा.